नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे अर्थशास्त्र संकल्पना भाग 1. तर आजच्या प्रकरणामध्ये पाहूया अर्थव्यवस्थेचे प्रकार. आणि हे नवीन चॅनल आहे स्पर्धा गुरु, ज्यामध्ये आपल्याला सर्व विषयाचे अपडेट्स आत्तापर्यंतचे मिळतील. तसेच जे काही एक्झाम्स असतील त्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनुसार सर्व आपल्याला पॉईंट्स याच्यामध्ये कव्हर केले जातील. तर आजच्या प्रकरणामध्ये बघणार आहे आपण अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेचे प्रकार. तर अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं? अर्थव्यवस्थामध्ये 4 घटक आपल्याला महत्त्वाचे आहेत: उत्पादन, उपभोग, विभागणी आणि विनिमय. आता हे 4 घटक कशा संदर्भातले आहे? उत्पादन म्हणजे कोणत्याही वस्तूचं प्रोडक्शन केलं जाते, त्यांची निर्मिती केली जाते, त्यालाच म्हटलं जाईल आपण उत्पादन. त्यानंतर झालेल्या उत्पादनाला विविध क्षेत्रांमध्ये वाटावं लागतं, द्यावं लागतं, विभागणी करावी लागते. त्याच्यानंतर आहे म्हणजे डिस्ट्रीब्युशन करावं लागतं. त्यानंतर आहे विनिमय. विनिमय म्हणजे एक्सचेंज. कोणताही व्यवहार करण्यासाठी आपल्याला वस्तू जर दिली तर त्या मोबदल्यामध्ये पैसा घ्यावा लागतो, आणि पैसा जर दिला तर त्या मोबदल्यामध्ये दुसरी कुठलं तरी आपल्याला एखादं वस्तू मिळते, त्यालाच आपण विनिमय म्हणतो. आणि त्यानंतर वस्तूचा प्रत्येक क्षेत्रामध्ये विविध प्रकारे उपयोग केला जाते, त्यालाच आपण उपभोग म्हणतो. ह्या 4 मुद्द्यांवरती आपली सर्व अर्थव्यवस्था कार्य करते. म्हणूनच अर्थव्यवस्थेची व्याख्या अशी करता येईल: अर्थव्यवस्था म्हणजे विविध संस्थांचा उपभोग, विनिमय, वाटणी आणि उत्पादन या संदर्भातील व्यवहारातून निर्माण झालेली व्यवस्था होय. इथे जर बघितलं तर हे प्रोडक्शन आहे. त्यानंतर इथे विविध प्रकारचं उपभोग आहे. मग ते खाद्यपदार्थ असेल किंवा किराणा माल असेल किंवा इतर मशिनरीज त्याचा वापर असेल, हे सर्व काही उपभोगमध्ये येतो. त्यानंतर आहे विभागणी. विभागणी ही प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगळी करावी लागते. सामान्य व्यक्तीपासून तर उच्च व्यक्तीपर्यंत, किंवा सामान्य संस्थेपासून तर अतिशय उच्च कोटीच्या संस्थेपर्यंत. आणि विनिमयामध्ये विविध प्रकारचे व्यवहार येतात. मग ते पैसा वेगवेगळ्या प्रकारे अदलाबदल करायचं असो किंवा वस्तूचं घेवाणदेवाण करायची असो. त्यानंतर आता बघणार आहे आपण अर्थव्यवस्थांचे प्रकार. अर्थव्यवस्थांचे प्रकार 2 गटामध्ये मोडतात. पहिला आहे मालकीनुसार आणि दुसरा आहे विकास अवस्थेनुसार. आता मालकीनुसार कोणते पडतात? एक आहे भांडवलशाही, ज्याला आपण मुक्त अर्थव्यवस्थासुद्धा म्हणतो. त्यानंतर आहे समाजवादी, त्याला आपण नियोजित अर्थव्यवस्था म्हणतो. तर तिसरी आहे मिश्र, जे भांडवलशाही आणि समाजवादी याच्या एकत्रीकरणातून निर्माण होते. त्यानंतर विकास अवस्थेनुसार 2 प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत. एक आहे विकसित अर्थव्यवस्था, दुसरा आहे विकसनशील. काही शास्त्रज्ञ अविकसित अर्थव्यवस्था पण मानतात, परंतु शक्यतो अविकसित ही विकसनशीलमधलेच एक अर्थव्यवस्था म्हणून काही शास्त्रज्ञांचं मत आहे. तर आता बघूया प्रत्येक अर्थव्यवस्थेचे प्रकार, अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आणि त्याची व्याख्या कशा प्रकारे केलेली आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. इथं जर आपण चित्र बघितलं तर इथं हा व्यक्ती या संपूर्ण व्यक्तीवर एक प्रकार स्वतःचं आधिपत्य किंवा आपलं मोनोपोली निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याचा अर्थ काय? भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जो भांडवलदार असतो, गुंतवणूकदार असतो, त्याचे पूर्ण प्रकारचे हक्क निर्माण झाले असतात. त्यांच्या मनानुसारच पूर्ण अर्थव्यवस्था कार्यरत असते. म्हणून भांडवलशाहीमध्ये फक्त नफा मिळवणे हाच एक उद्देश असतो. म्हणून खाजगी भांडवलदारामार्फत जी व्यवस्था नियंत्रित केली जाते त्याला म्हटले जाते भांडवलशाही अर्थव्यवस्था. हे कुठे कुठे आहे? जर्मनी, चीन, अमेरिका. आता वैशिष्ट्य पाहूया. भांडवलदारांचे मालकी हक्क. याच्यामध्ये भांडवलदार जो असेल, जो गुंतवणूक करेल, जो व्यवसाय निर्माण करण्यासाठी पैसा लावेल, त्याचे सर्व काही हक्क यामध्ये कुठल्याही प्रकारे घालवल्या जात नाहीत किंवा कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती गदा आणल्या जात नाही. त्यांच्या हक्कानुसार सगळं काही कार्य करावं लागतं. त्यानंतर आहे उद्योगांवर मालकांचे नियंत्रण. आणि उद्योगांवर संपूर्ण प्रकारे मालकांचे नियंत्रण असते. याच्यामध्ये शासन किंवा सरकार कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. संपूर्ण उद्योजक जो म्हणेल त्यानुसारच माल निर्माण केला जाते. ग्राहक पसंतीनुसार उत्पादन. ग्राहकांना जी आवश्यक वस्तू आहे तीच वस्तू इथं निर्माण केल्या जाते. त्यानंतर आहे स्पर्धा. संपूर्ण उद्योग हे विविध प्रकारचे असल्यामुळे प्रत्येक उद्योग दुसऱ्या उद्योगासोबत स्पर्धा करत असतो, त्यामुळे स्पर्धांचे प्राबल्य वाढलेले असते. त्यानंतर किंमत निर्धारण मुक्तपणे. सर्व उद्योजकच ही सर्व किमती निर्धारित करत असतात, त्यामुळं किंमत निर्धारणसुद्धा मुक्तपणे होते. यामध्ये शासनाचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो. त्यानंतर मुख्य उद्देश याचा असते नफा मिळवणे. नफा जर असेल तरच हा व्यवसाय केला जाते, जर नफा मिळत नसेल तर त्या उद्योगाला थांबवले जाते. म्हणून नफा मिळवणे हा मुख्य उद्देश या अर्थव्यवस्थेचा असते. त्यानंतर आहे उद्योजकतेला पूर्ण वाव. उद्योजकता म्हणजे काय? विविध प्रकारचे उद्योग निर्माण करण्याची जी कसोटी आहे त्याला म्हटलं जाते उद्योजकता. म्हणून इथं उद्योजकतेला पूर्ण वाव असते. विविध प्रकारचे उद्योग निर्माण केले जातात, परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ग्राहकाच्या पसंतीची वस्तू
याला प्राधान्य दिले जाते. त्यानंतर आहे मागणी व पुरवठ्यावर आधारित. जर ग्राहकांची मागणी असेल तर त्याच वस्तूंची निर्माण केल्या जाते, अन्यथा इतर वस्तूंची निर्मिती केली जात नाही. उदाहरणार्थ, जर सध्या मार्केटमध्ये मोबाईल जर चालत असेल तर मोबाईलची सर्व प्रोडक्शन निर्मिती केली जाईल किंवा त्याचे उत्पादन वाढले. परंतु जर का मोबाईलची मागणी जर कमी असेल तर त्याचं उत्पादनसुद्धा अतिशय कमी केल्या जाते. पण अशा प्रकारे ही आहे खाजगी भांडवलदारामार्फत नियंत्रित केली जाणारी अर्थव्यवस्था म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्था. त्याच्यामध्ये काही दोष पण आहेत, ते दोष पण बघून घेऊ. पहिला आहे अर्थसत्तेचे केंद्रीकरण. इथं संपूर्ण आर्थिक सत्ता ही मालकांच्या हाती किंवा भांडवलदारांच्या हाती असल्यामुळे इथं केंद्रीकरण होते. संपूर्ण जो पैशाचा ओघ आहे तो मालकाच्या दिशेनंच जात असतो. जसं की इथं हा मालक आपलं पूर्ण मोनोपोली किंवा आपली एकाधिकारशाही निर्माण करते आणि यांना त्यांच्या म्हणण्यानुसार ऐकावं लागते, म्हणजे सामान्य लोकांना म्हणजेच कामगारांना. त्यानंतर सामाजिक हिताकडे दुर्लक्ष. इथं समाजाचा कुठल्याही प्रकारे हित साधल्या जात नाही. इथं फक्त स्वतःचा फायदा पाहिला जातो, त्यामुळे समाजाच्या हिताकडे दुर्लक्ष केले जाते. त्यानंतर चैनीच्या व निम आरामदायी वस्तूची निर्मिती आणि शक्यतो समाजामध्ये विविध प्रकारचे जे अतिशय उच्चभ्रू किंवा श्रीमंत लोक असतात त्यांना ज्या आवश्यक वस्तू वाटतात त्यानुसार त्यांची निर्मिती केली जात असल्यामुळे त्यांना चैनीच्या आणि निम आरामदायी या वस्तूंवर जास्त भर दिला जाते निर्मितीसाठी. त्यानंतर आहे नियमित व्यापार चक्र. आणि इथं मंदी आणि तेजी ह्या प्रकारची जी चक्रे आहेत ही वारंवार येत असतात. कारण तर ग्राहकांनी ज्या वस्तू म्हटल्या जाते त्याच वस्तू निर्माण केल्या जातात, पुन्हा त्यांना नाकारल्यावर त्या वस्तू थांबतात. त्यामुळं प्रोडक्शन जर थांबलं तर त्यामुळं मार्केटमधला जो पैसा आहे तो कमी होऊन जातो आणि त्यामुळेच मंदी आणि तेजी ह्या प्रकारचे चक्र नियमित या अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात. हे काही दोष याच्यामध्ये आपल्याला आढळतील. त्यानंतरची अर्थव्यवस्था आहे ते म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था, म्हणजे समाजाच्या हित लक्षात घेऊन निर्माण झालेली व्यवस्था आणि ही शासनामार्फत नियंत्रित झालेली व्यवस्था आहे. ही कुठे आहे? हे आहे क्युबा आणि उत्तर कोरिया या दोन देशांमध्ये. याचे सर्वात परिचय उदाहरण म्हणजे क्युबा. आता वैशिष्ट्य पाहू. उत्पादनावर शासनाचे नियंत्रण. जे काही उत्पादन होणार आहे ते शासनाच्या नियंत्रणानुसारच होत असते. जे काही वस्तू आवश्यक आहेत त्या वस्तू फक्त शासनाच्या आदेशानुसार निर्माण केल्या जातात. किंमत व निर्धारण हे सुद्धा शासनामार्फतच केल्या जाते. त्यानंतर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. मूलभूत उद्देश. किंमत किती आहे किंवा किंमत किती कमी आहे यावरती विशेष न लक्ष देता फक्त समाजाचे यामध्ये हित साधल्या जात आहे का, सर्वांना ह्या वस्तू मिळत आहेत का, उपलब्ध होत आहेत का, हे सर्व काही उद्देश लक्षात ठेवून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा जो मूलभूत उद्देश आहे तो शासन यामध्ये साध्य करण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर वस्तू व सेवांची योग्य किमतीत उपलब्धता. सामान्यापर्यंत प्रत्येक वस्तू उपलब्ध व्हावी, त्याची किंमत वाजवी असावी आणि कमीत कमी दरांमध्ये ती उपलब्ध व्हावी याकडे लक्ष देऊनच त्या वस्तूंची निर्मिती केली जाते आणि उपलब्धता केली जाते. त्यानंतर किंमत ठरवताना उपभोक्त्याचा विचार नसतो. इथं कोणत्या कस्टमरला किंवा कोणत्या ग्राहकाला कुठल्या प्रकारची वस्तू हवी आहे त्यापेक्षा समाजामध्ये आवश्यक वस्तू कोणत्या आहे, सर्वांना कोणती उपलब्ध करून देता येईल ह्या सर्व गोष्टीवरती लक्ष दिले जाते. त्यानंतर अर्थव्यवस्थांचे आर्थिक नियोजन. अर्थव्यवहारांचे पूर्ण आर्थिक नियोजन केले जाते. कोणत्या वर्षामध्ये किती वस्तूंचं उत्पादन करायचं आहे, त्याचा पुरवठा कसा करायचा, सर्व काही गोष्टींचं नियोजन केले जाते. म्हणून यालाच नियोजित अर्थव्यवस्था सुद्धा म्हटलं जाते, म्हणजे प्लॅन्ड इकॉनॉमी. त्यानंतर याचे पण काही दोष आहेत, जसं व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप. इथं व्यक्तींना कुठल्या प्रकारच्या वस्तू हव्या आहेत, कुठल्या प्रकारच्या नकोत यावरती लक्ष दिल्या जात नाही. समाजाची गरज फक्त बघितल्या जाते, त्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिकपणे विचार केला जात नाही. त्यानंतर शासनाचा अतिरेक होण्याची शक्यता. बहुधा याच्यामध्ये शासनाचा अतिरेक होऊ शकतो. उत्पादनामध्ये आवश्यकता नसताना त्याचे उत्पादन जास्त होऊ शकते आणि त्यामुळे एक प्रकारचा अतिरेक निर्माण होण्याची शक्यता असते. इतर उद्योगांना यामध्ये वाव दिला जात नसते, त्यामुळे सुद्धा अतिरेक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर संसाधनांचा अपव्यय. ज्या वस्तूंची आवश्यकता नाही त्या वस्तूसुद्धा निर्माण केल्या जात असल्यामुळे विविध प्रकारचे जे नैसर्गिक संसाधन आहे त्याचा वापर केला जात असल्यामुळे ते अपव्यय वाढत जातो. त्यानंतर कार्यक्षमता उत्पादकता कमी. इथं शासन आवश्यक त्याच वस्तू निर्माण करते किंवा समाजाच्या हितानुसारच निर्मिती केल्या जाते. त्यामुळं जे उद्योजकता आहे किंवा जे उद्योग आहेत त्यांची जी कार्यक्षमता इथं पाहिल्या जात नाही, त्यांची उत्पादकता पाहिल्या जात नाही, त्यामुळे ती कमी होत जाते आणि घटत जाते. म्हणून ही सर्व अर्थव्यवस्था शासनामार्फत नियंत्रित केल्या जात असते.
त्यानंतरचा प्रकार आहे मिश्र अर्थव्यवस्था. आता मिश्र अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं? भांडवलशाही आणि समाजवाद या दोघांच्या एकत्रीकरणाचा चांगल्या गुणांचा वापर करून जी अर्थव्यवस्था निर्माण होते तिला म्हटलं जाते मिश्र अर्थव्यवस्था. वैशिष्ट्य बघूया आपण. सरकार व खाजगी व्यक्तींच्या सहकार्य. इथं सरकार आणि खाजगी व्यक्ती दोघांच्या संयोगानेही निर्माण केले जाते, म्हणजे मिक्स असते. याच्यामध्ये काही भाग खाजगी व्यक्तींकडून तर काही भाग शासकीय व्यक्तींकडून सहभाग केला जात असल्यामुळे याला मिक्स किंवा मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्थासुद्धा म्हणतात. काही वस्तू व सेवांवर सरकारी नियंत्रण. जे अतिशय आवश्यक किंवा गरजेच्या वस्तू आहेत त्यावरती शासनाचं नियंत्रण असू शकते, परंतु हे बंधनकारक नसते, पण शासन बहुधा त्यामध्ये हस्तक्षेप करू शकते. कारण तर त्या आवश्यक वस्तू असल्यामुळे त्याचं जर का एकाधिकार झाला किंवा समाज जर लॉस होत असेल त्याच्यावरती सुद्धा विचार केला जाते. त्यानंतर सामाजिक न्याय व नफा मिळवणे हा उद्देश. जसं की समाजवादी अर्थव्यवस्थेचा उद्देश आहे सामाजिक न्याय, तर भांडवलशाहीचा उद्देश आहे नफा मिळवणे. या दोनही उद्देशांना यामध्ये साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. आता याची उदाहरणे कोणती आहेत? भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर रशियामध्ये सुद्धा आहे, फ्रान्समध्ये सुद्धा आहे, स्वीडनमध्ये सुद्धा आणि आयर्लंडमध्ये सुद्धा ही अर्थव्यवस्था पाहायला मिळते. त्यानंतर भारतामध्ये अर्थव्यवस्था कशा प्रकारे निर्माण झाली त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊन घेऊ. 8 एप्रिल 1948 नंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. याच्या अगोदर अर्थव्यवस्था ही इंग्रजाच्या काळातली होती आणि ती विशिष्ट प्रकारची नव्हती, म्हणून 1948मध्ये 1947 जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्या स्वातंत्र्यानंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. म्हणजे समाजही सुधारला पाहिजे आणि सोबतच उद्योजकसुद्धा निर्माण झाले पाहिजेत, म्हणून ह्या दोन्ही प्रकारच्यांना एकत्र करून मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. परंतु 30 एप्रिल 1956 नंतर जो रशिया देश आहे त्या रशियाच्या विकासाने प्रभावित झाले होते आपले पंडित नेहरू, म्हणून पंडित नेहरूंनी त्यांच्या प्रभावामुळे त्यांनी अर्थव्यवस्थेमध्ये पुन्हा बदल केला आणि त्यांनी स्वीकारली मग समाजवादी अर्थव्यवस्था. म्हणजे फक्त समाजाचं हित इथे निर्माण साधलं जाईल किंवा निर्माण केलं जाईल. त्यानंतर आहे पुढचं 24 एप्रिल 1991 पासून भारताची मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल. जसं आपण बघितलं, जसं की मनमोहन सिंग यांनी ही सुरुवात केली होती, तेव्हाचे ते महत्त्वाचे अर्थतज्ज्ञ होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार 24 एप्रिल 1991 पासून भारताची मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल झाली. मुक्त अर्थव्यवस्था म्हणजेच काय? भांडवलशाही अर्थव्यवस्था अशा प्रकारे आपण त्याला म्हणू शकेल. कारण इथं फक्त उद्योगांना वाव असते, उद्योजकतेला वाव असते, त्यामुळे शक्यतो समाजाचं हित थोडंसं दुर्लक्षित केलं जाते. त्याच्यानंतर पाहू आता आपण विकास अवस्थेनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार. त्यामधलं पहिलं आहे विकसित अर्थव्यवस्था म्हणजे डेव्हलप इकॉनॉमी. विकसित देशांची व्याख्या तशी आजपर्यंत कोणीही मांडली नाही, कारण विकास या गोष्टी या संकल्पनेचा विचार विविध प्रकारे केला जाते, त्यामुळे बऱ्याचशा त्रुटी त्यामध्ये राहिलेल्या आहेत. म्हणून विकसित देशांची किंवा अविकसित देशांची आजपर्यंत व्याख्या व्यवस्थित करण्यात आलेली नाही, म्हणून त्यामध्ये त्रुटी आढळतात. वैशिष्ट्ये: उच्च दरडोई उत्पन्न. त्या देशाच्या प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न वाढलेलं असतं, त्यामुळे प्रत्येकाचं दरडोई उत्पन्न वाढलेलं जर असेल तर त्याला विकसित अर्थव्यवस्था म्हणता येईल. त्यानंतर औद्योगिकीकरण, शहरीकरण मोठ्या प्रमाणात. उद्योगाचं प्रमाण वाढलेलं असते, त्यानंतर शहरांचं प्रमाणसुद्धा वाढलेलं असते, त्यांचं आकारसुद्धा वाढलेला असते, त्यामुळं ही सुद्धा विकसित अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर उच्च साक्षरता. साक्षरता दर अतिशय जास्त असतो, स्त्री असो किंवा पुरुष असो दोघांच्या एकत्रित, परंतु अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साक्षर लोक इथं पाहायला मिळतात. त्यानंतर मृत्यूदर अतिशय घटलेलं असते, तर जननदरसुद्धा अतिशय घटलेलं असते आणि त्यामुळे ह्या सगळ्या काही गोष्टींवरती नियंत्रण साधून जी अर्थव्यवस्था निर्माण केली जायला म्हटलं जाते विकसित अर्थव्यवस्था. आता याच्यामध्ये कोणकोणती उदाहरणे आहेत? एक आहे अमेरिका, USA, त्यानंतर युनायटेड किंगडम, त्यानंतर आहे जर्मनी, फ्रान्स, जपान, त्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया. हे सर्व काही उदाहरणे आहेत विकसित अर्थव्यवस्थेची. त्यानंतर आहे विकसनशील अर्थव्यवस्था, डेव्हलपिंग इकॉनॉमी. ज्या देशाचा विकास होत आहे, जे देश आपल्या देशाचा विकास करण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला म्हटलं जाते विकसनशील अर्थव्यवस्था. वैशिष्ट्य: अल्प दरडोई उत्पन्न. आता प्राथमिक अवस्थेमध्ये असल्यामुळे साहजिक आहे यांचं दरडोई उत्पन्न अतिशय कमी असते. त्यानंतर औद्योगिकीकरणसुद्धा अतिशय कमी असते, शहरीकरणाचं प्रमाणसुद्धा अतिशय कमी असते. त्यानंतर कृषी क्षेत्राचे मोठे प्रमाण. इथं शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये चालतो, त्यामुळे कृषी क्षेत्र अतिशय जास्त प्रमाणात पाहायला मिळते.
त्यानंतर अल्प साक्षरता, साहजिक आहे इथे, कारण सर्व कृषी क्षेत्रामधले लोक असल्यामुळे आणि शहरीकरणाचं प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे साक्षरतेचं सुद्धा इथे दुर्लक्ष होते आणि म्हणून साक्षरता अतिशय कमी असते. त्यानंतर लोकसंख्या वाढीचा उच्च दर, साक्षरता अतिशय कमी असल्यामुळे लोकसंख्या वाढीचा दरसुद्धा अतिशय जास्त असतो. त्यानंतर उदाहरणे कोणती आहे? भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका ही काही या देशाची उदाहरणे आहेत जे विकसनशील अर्थव्यवस्थेकडे जात आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, हे होते आपले अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेचे प्रकार. तर पुढच्या प्रकरणामध्ये आपण बघणार आहे आणखी काही मूलभूत संकल्पना जसं बघणार आहे. त्यामध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे ते आहेत अर्थव्यवस्थेची क्षेत्रे, प्राथमिक, द्वितीय, त्यानंतर तृतीय, चतुर्थक, त्यानंतर पंचक, त्यानंतर मालकीनुसार कोणकोणती क्षेत्रे आहेत, कंपनी आणि सार्वजनिक कंपनी यामध्ये काय फरक आहे, हे सगळ्या काही गोष्टी आपण पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर धन्यवाद. लेक्चर जर पसंत आलं असेल तर सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा.